काका तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो आता पुढे आपल्याला काय काय करायचंय. तुम्हाला विजय सरांनी पाहिलंच आहे. ओके, आता तुम्हाला उजव्याला काही दिवसापासून अंधुक व्हायला लागलं होतं, बरोबर की नाही? तर त्याचा आपण चेकअप केला. तर अंधुक होणं हे बऱ्याच कारणांमुळे असतं. आपल्याला काय वाटतं बऱ्याचदा चष्म्याचा नंबर बदलला असेल किंवा मोतीबिंदू असेल त्याच्यामुळे, पण तुमचा आता ज्यावेळी चेकअप केला तर त्यात काय दिसतंय आपल्याला उजव्या डोळ्यात काचबिंदू झालाय. ओके, मग त्यावेळी आपण टेस्ट कुठले करतो, ही पेरिमेट्री चेक करतो आपण. ओके, याच्यामध्ये फक्त मधली दृष्टी बघत नाही आपण, म्हणजे आपण चार्टवर काय बघतो, मधली किती दिसतंय तुम्हाला, वाचता येते. याच्यामध्ये बाजूचा किती भाग दिसतोय तुम्हाला ते दिसतं. आता ती ज्यावेळी आपण डाव्याची केली ती बऱ्यापैकी ठीक होती, पण त्यात सुद्धा थोडे एका बाजूला जरासं दिसायचं कमी झालं होतं, बरोबर. पण ते आपल्याला कळत नव्हतं, कारण काय सेंटर तर चांगलंच दिसतं आपल्याला, पण उजव्या डोळ्याला हात जो त्रास आहे तो वाढलेला आहे तुमचा. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आता डाव्यापेक्षा उजव्याला अंधुक दिसायला लागलंय. तरी सुद्धा तुम्हाला वाचता येतंय, सगळं वाचता येतंय. म्हणजे बोर्डवर दाखवलं तर तुम्ही वाचतो, पण तुम्हाला ते अंधुक वाटतं, कारण काय साईडचं दिसणं तुमचं कमी व्हायला लागलंय, बरोबर. तर आता तुमच्या आईनं पण आय थिंक काचबिंदू होतं ना, त्यामुळे ते अनुवंशिकता पण आहे, पण आपण आता लवकर डिटेक्ट झालंय. त्यामुळे आता आपल्याला काय ह्या स्टेजवर कंट्रोल ठेवावा लागणार आहे. कंट्रोल ठेवायसाठी दोन पर्याय असतात. एक काय असतं, आम्ही ड्रॉप्स चालू करतो. ओके, आतापर्यंत तुम्ही ड्रॉप्स वापरलेले नाही, त्यामुळे आता आम्ही पहिल्यांदा ड्रॉप्स देणार. फॉलोअपला आम्ही बघू की किती कंट्रोल राहते प्रेशर. तुमचं जर व्यवस्थित त्याच्यावर कंट्रोल राहिलं तर आपल्याला ड्रॉप्स कंटिन्यू वापरायचे. मग रेग्युलर आपल्याला 3 महिने 6 महिने आम्ही सांगू की आता व्यवस्थित कंट्रोल आहे, तुम्ही 3 महिन्यांनी या, परत चेक करू. आता कंट्रोल आहे 6 महिन्यांनी या. कारण काय, जसं काचबिंदूमध्ये वाढ झालेली कळत नाही आपल्याला, तर ते आपल्याला टेस्ट करूनच कळतं की काचबिंदू वाढलाय का व्यवस्थित आहे तसं आहे. कारण काय आपल्याला ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट करता येत नाही, पण पूर्ण डॅमेज होण्यापासून आपल्याला थांबवायचं आहे, बरोबर. आता जे ड्रॉप दिलेत ते रेग्युलर घालायचे. 3 महिन्यांनी साधारण आम्ही परत बोलवणार आहे. ओके, तर त्यावेळी आम्ही प्रेशर बघू किती कंट्रोल आहे तुमचं. कदाचित त्याच्या आधी, कारण पहिल्यांदा ड्रॉप चालू केले त्यामुळे कदाचित आम्ही थोडंसं आधी बोलवू की ड्रॉप्सचा काही त्रास होत नाही ना तुम्हाला, कारण काही वेळा काय असं साईड इफेक्ट असू शकतं, ॲलर्जी असू शकते, तर ते काही नाही ना बघायला आम्ही थोडंसं आधी बोलवू. ते झालं की प्रेशर कंट्रोल असेल तर मग 3 महिन्यांनी बोलवू आणि मग दर 6 महिन्यांनी चेकअप ठेवायचं आहे. आता तुम्हाला रेग्युलर फॉलोअप जो आहे तो वेळ सांगतो. एक महत्वाचं काय, काचबिंदूमध्ये औषधं कंटिन्यू ठेवायचे. जसं बीपीची गोळी असते, समजा आज तुम्ही घेतली आणि उद्या नाही घेतली तर काय होणार, बीपी वाढणार, बरोबर. काचबिंदूच्या ड्रॉपच्या बाबतीत प्रॉब्लेम काय की ड्रॉप घातल्यावर त्याचा इफेक्ट काय हे आपल्याला तसं कळत नाही काही, कारण त्यांना काय होतंय, प्रेशर कमी होतंय, पण प्रेशर कमी झालंय का वाढलंय आपल्याला काही जाणवून येत नसतं ते, बरोबर. त्यामुळे ड्रॉप चुकवला तर प्रेशर वाढणार, तुम्हाला आत्ता काही कळणार नाही, पण 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी काय होणार, हळूहळू दिसायचं आणखी कमी होणार, कारण हा स्लो वाढणारा आजार आहे ना, त्यामुळे म्हणून त्याला रेग्युलर ड्रॉप घालणं गरजेचं आहे. आणि शक्यतो ड्रॉप संपायच्या आधीच दुसरी बॉटल रेडी ठेवायची, म्हणजे मध्ये गॅप पडत नाही आपला. अगदी रेग्युलर घातलं तर हा जो आजार आहे तो कंट्रोल राहू शकतो. त्यामुळे यापुढे रेग्युलर फॉलोअप ठेवूया आपण, ठीक आहे. पुढची मी वेळ सांगतो कधी यायचं. विजय सरांनी तुम्हाला एक लेझर पण सांगितलंय, कशासाठी की बाहुली बुबुळातलं अंतर थोडंसं कमी झालंय तुमचं, तर ते एक कारण असतं प्रेशर वाढायचं. मग त्याला आम्ही काय करतो, एक छोटंसं होल करतो त्याच्यामध्ये, ते लेझरनंच होतं, ऑपरेशन लागत नाही त्याला. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देतो किंवा आज करून घेऊ आपण. तर लेझर झाल्यावर पथ्य पाणी काही नसतं, रेग्युलर तुम्ही सगळं रुटीन करू शकता. ते झाल्यावर काय होईल, प्रेशर आणखी वाढायचे चान्सेस जरा अजून कमी होतील आपले, ठीक आहे. मी तुम्हाला वेळ द्यायला सांगतो किंवा आज करून घेऊ आपण. सर डोकं का दुखतं मग माझं पण? आता 2 गोष्टी, एक तर प्रेशर तुमचं थोडं हायर साईड आहे आता, ते 8-10 दिवस झालं, जास्त 15 दिवसांमध्ये जास्त ते जास्त वाढलं असेल. आता ड्रॉप ज्यावेळी चालू करू ना, नंबर पण चेंज झालाय तुमचा. पहिल्यांदा आता औषध घालून कंट्रोल करून घेऊया प्रेशर. दुसरं सरांनी जे सांगितलंय लेझर ते करून घेऊया आणि त्यानंतर मग नंबर जो चेंज झालाय तो देऊया आपण. आता तुमचं बुबुळाचा थिकनेस जो मेजर केलाय तो कमी आहे. नॉर्मली कसं असतं 520 थिकनेस असतो, तुमचा आहे 480. तर कमी थिकनेस असेल बुबुळाचा, जाडी कमी असेल तरी त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर ऍक्च्युअली जास्त असतं, पण ज्यावेळी आम्ही मोजतो त्यावेळी ते कमी येतं, कारण बुबुळ कमी टणक वाटतं ना पातळ असल्यामुळे. तर त्यामुळे पण तुम्हाला कदाचित ते थोडंसं जडपणा वाटत असेल डोळ्यामध्ये, तर ते होईल हळूहळू कमी तुमचं. एक एक करून आपण करूया. नंतर थोडा मोतीबिंदू पण स्टार्ट झालाय, आधी महत्वाचं प्रेशर कंट्रोल करून घेऊ, मग पुढचे आपण ट्रीटमेंट्स करूया सगळे.